माझे वडील श्री प्रकाश गोपाल काठवले सन 1991 साली आमचे काका कैलासवासी प्रभाकर गोपाळ काठवले जे ज्येष्ठ नगरसेवक होते भिवंडी महानगरपालिकेत आणि कैलासवासी पांडुरंगी गगे साहेब हे अधिकारी होते आणि त्याचप्रमाणे आमचे साहेब देवीलाल साहेब पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांच्या सहकार्यामुळे आणि आशीर्वादामुळे माझे वडील भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये 1991 साली रुजू झाले। काम करत असताना आज त्यांचं भाग्य असं म्हणावं लागेल की 1991 साली जी पोस्टिंग बीजेपी दवाखान्यामध्ये होती ती 2025-35 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर देखील त्यांचा जो सत्कार सेवापूर्ती सोहळा आहे तो देखील त्या ठिकाणी पार पडला असं भाग्य खूप कमी लोकांना मिळलं। कारण डिपार्टमेंट पोस्टिंग होत असतात। आज युनियनचे सगळे लीडर त्या ठिकाणी बसलेले आहेत। पप्पांची एक तुम्हाला गोष्ट सांगतो आहे, जर कधी बदलीचा विषय आला बदली आली तर 2 दिवस जेवायचे नाही आता बदली झाली मग आम्ही आमच्या काकांना फोन करायचो का अण्णा काय करतो बदली झाले किंवा साहेबांना फोन करायचो। एकदा मी साहेबांकडे गेलो सकाळी 7 वाजता साहेबांनी मला बोलवलं म्हणलं साहेब ते भूषणा मॅडम आहेत ते पप्पांची बदली करतात ते पण ते थांबवत नाही। साहेब बोलतात लाव तिला फोन मी बोलतो। साहेबांनी माझ्या फोनवरून तिला फोन लावला पण त्याला फोन लागत नव्हता तर साहेबांनी व्हॉट्सअपवरती तिला जी काय रेकॉर्डिंग पाठवली ती पाठवली। साहेबांच्या विदिन 3 ते 5 मिनिटाच्या त्या ऑडिओ ब्रीफमध्ये सकाळी पप्पा 9 वाजता गेले पप्पा काय झालं की मॅडम आली का साहेबांचा मेसेज केला विषय संपलेला आहे। असे असे पप्पा की बदली झाली म्हणजे आमच्या डोक्याला खूप ताप होता। आम्हाला फक्त बीजेपी दवाखाना कारण त्यांचे असंख्य मित्र आज काही मित्र या ठिकाणी नाही आहे त्यांच्या जोडीला त्यापर्यंत त्यांचा व्यक्त करतो कैलासवरती केशवजी सोनावणे आज या ठिकाणी हयात नाही आहेत। त्यांचे असे ते जीवलग मित्र होते आणि त्याला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी देखील त्यांच्याबरोबर हरी सावंत अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे होते। असे असंख्य लोकांनी पप्पांबरोबर काम केलं। साहेब तसे बोलले या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पप्पांनी काटोळेमध्ये त्या नावाला कधी कलंक लागू दिलाच नाही परंतु स्वतःच्या देखील नावाला कधी कलंक लागू दिला नाही की कुठे नाव आपलं खराब होईल अशी कुठलीच कामं पप्पांनी आयुष्यात कधीच केली नाही। 1991 ते जमिनीवरती होते आज 2025 देखील ते जमिनीवरच आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज आम्हाला लहानपणापासून इथपर्यंत शिकवलं आम्हाला मोठं केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने जसा वारं दाखवायचा विषय मी साहेबांकडे दिवशी बोललो साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुझं काम आम्ही नक्की करू। त्यावर साहेबांना मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की साहेब आपणास विनंती असेल की आमचं काम लवकरात लवकर कसं होईल याचा कृपया करून आपण लक्ष द्यावं। साहेबांचा शब्द देखील आम्हाला दिलेला आहे आणि असंख्य लोक बसलेले आहेत। मी पुन्हा एकदा ती प्रकाशजी गोपाळ काठवले आणि संपूर्ण काठवले परिवाराच्या वतीनं सर्व मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सदस्य आणि युनियन लीडरचे सर्व पदाधिकारी आणि माझे मित्र परिवार या सर्वांनी वेळात वेळ काढून आपण इथे आलात माझ्या वडिलांसाठी आलात त्याबद्दल मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। दोन जायचं आणि सरकार मुलीचा आपण सन्मान करायचा आहे आणि त्यांना कोणाला पप्पांना भेटायचं भेटू द्यायचे त्यांनी कृपया करून वरती यायचं आहे।